नमस्कार, रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे नॉनव्हेजचा एक पदार्थ। नॉनव्हेज म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण आणि त्यात ते चिकन असेल तर त्यात काय विचारायला नको। आणि चिकन करी म्हटल्यावर सगळ्यांचं कसं टेम्पटिंग असतं, अशी करी करायची का कशी करायची, ती हॉटेल टाईप का होत नाही। पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हॉटेल्स टाईप करी आपण कसं घरातल्या घरात आपल्या घरात जे काही मसाले असतात त्यापासून आपण कशी करू शकतो। सगळ्यात प्रथम आपण काय करणार आहोत, नेहमीप्रमाणे तेल गरम करायचं आहे। तर ह्याला आपण चिकन म्हटल्यावर थोडीशी तरी यायला पाहिजे, साधारण 3 चमचे घेऊया अगोदर आणि वाटलंच तर आपण नंतर घालू, कारण चिकनला आणि मटणाला कधी पण करताना त्यांचं स्वतःचं ते थोडंसं तेल हे सुटतंच चरबी असल्यामुळे। तेल गरम होतंय तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, इथे मी एक वाटण घेतलेलं आहे। ह्या वाटणामध्ये आपल्याला आपण घेतलेले 2 ते 3 कांदे मध्यम आकाराचे, त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतलेले आहे, आलं आणि लसूण हे सगळं आपण मिक्सरला वाटलेलं आहे। तेल तापलेलं आहे आपलं, कांदा टोमॅटो आलं आणि लसूण ही पेस्ट आपण घालतोय। कसं असतं की जेव्हा आपण चिकन घरी करायला घेतो तेव्हा आपण भरपूर त्याच्यामध्ये गरम मसाला घालतो, आपल्याला वाटतं ते एकदम छान होणार, आपण दालचिनी लवंग काळं मिरी तमालपत्र घालतो, पण त्याची काही आवश्यकता नसते। त्याच्याऐवजी जर तुम्ही एखाद चमचा गरम मसाला वापरला तर अगदी उत्तम, कारण आपण चिकन खाताना ती दाताखाली आपल्याला गरम मसाला आलेलाही आवडत नसतो। आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेऊया। आता ह्याच्यामध्येच तुम्हाला अजून एक रेसिपी सांगते, जसं कांदा टोमॅटो वगैरे घेतले, अजून तुम्हाला ह्याच्यापेक्षाही सोपं करायचं असेल किंवा तुम्हाला उद्या सकाळी ऑफिसला जायचं आणि काहीतरी तुम्हाला ऑफिसमध्ये सांगितलं की अरे आज तू चिकन करून घेऊन या, तर अशा वेळेला काय करायचं, रात्री तुम्ही काय करणार, कांदा टोमॅटो आलं लसूण त्याच्यानंतर थोडंसं कोथिंबीर आणि तुमच्या घरात जो साठवणीतला मसाला असेल तो आणि थोडासा किचन किंग मसाला आणि तुमचा गरम मसाला घालून ही एकत्र पेस्ट वाटून ठेवा। सकाळी उठलात की पटकन तेल गरम करा, त्याच्यावर तो मसाला घाला, चिकन ठेवा आणि बाकी तुमची सगळी तयारी होईपर्यंत ते मंद विस्तावर ठेवून द्या की तुमची तयारी झाली, डबा भरलात की तुम्ही ऑफिसला तयार, म्हणजे ऑफिसमधले सगळे कलिग्सही खुश। आणि मग ह्याच्यात आपण सगळ्या ह्या मसाले घेतलेत, हे सगळे मसाले घेऊया। आपल्या घरचा जो साठवणीतला मसाला असतो तो आपण 1 टेबलस्पून घेतोय। त्यानंतर इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे, ती मी घेते 1 टीस्पून। त्यानंतर इकडे किचन किंग मसाला घेतलाय, तो घेऊया आपण 1 टीस्पून। नंतर अर्धा चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालायची आपण। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आणि आता आपण मीठ घालणार आहोत। मीठ घातलं की व्यवस्थित थोडंसं मिक्स करायचं। आपण जी चिकन घेतलेली आहे अर्धा आणि पाऊण किलोच्या मध्ये साधारण 600 ग्रॅम असेल, ती घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची थोडंसं 2 ते 3 मिनिटं। आणि मी ह्याला काही मॅरिनेशन वगैरे केलं नाहीये। आता ह्याच्यात तुम्हाला थोडंसं पाणी घालायचंय, साधारण अर्धा ते 1 कप पाणी घातले आपण। आणि आता हे झाकण देऊन आपण होऊन द्यायचंय, कारण ही आपल्याला करी करायची आहे। म्हणजे जर तुम्हाला करी नसेल करायची तर तुम्ही झाकण ठेवा, त्याच्यावर पाणी ठेवा आणि मग ते वाफेवर शिजवून द्या की तुमचं एकदम ड्राय चिकन होईल। म्हणजे एक रेसिपी करता करता तुम्हाला त्याच्यामध्ये 1 ते 2 रेसिपी आपल्याला एक्स्ट्रा नेहमीच मिळत असतात। आता हे आपण शिजवून द्यायचंय, गॅस मोठा करायचा आणि शिजवून द्यायचंय। आता आपण बघूया की आपलं हॉटेल स्टाईल तुमची चिकन करी तयार आहे का। तयार आहे, मस्त वरून तेल वगैरे पण सुटलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया, हे इथे घेऊया आणि आपण एका छान अशा बाउलमध्ये काढूया ते। कोथिंबीर घालायची आपण। आजची आपली रुचकर मेजवानी तयार आहे, हॉटेल स्टाईल चिकन करी। ही तुम्ही कशाबरोबर खाणार, वेगवेगळे पराठे असतात त्याच्याबरोबर खा, भाकरीही चालते आणि अगदीच नाही तर आपल्या घरात ब्रेड असेल तरीही चालतो। कशीही चिकन करी चांगलीच लागते। बाय द वे तुम्ही सबस्क्राइब केलं की नाही, केलं नसेल तर लगेच करा। बाय।
नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये। आपण जनरली हॉटेलमध्ये गेलो आणि शाकाहारी आणि मांसाहारी लोक जर एकत्र असतील तर शाकाहारी लोक ऑर्डर करतात पनीर टिक्का मसाला आणि मांसाहारी लगेच काय करतात, चिकन टिक्का मसाला। तर आजची आपली रुचकर मेजवानी आहे चिकन टिक्का मसाला। सगळ्यात प्रथम आपण चिकन घेऊया आणि इथे आपण चिकन बोनलेस घ्यायचे, साधारण पाव किलो चिकन घेतलेलं आहे। त्याला आपण 2 ते 3 टेबलस्पून दही लावणार आहोत। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडासा तंदूर कलर येतो तो घालणार आहोत। काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा आपला मिक्स मसाला, त्यानंतर आलं लसूण पेस्ट साधारण 1 टेबलस्पून आणि मीठ चवीप्रमाणे। आणि हे व्यवस्थित आपण हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित त्याला मॅरिनेट करायचे। दही सगळीकडनं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। आपलं आता हे मॅरिनेशन करून झालेलं आहे। आता आपण हे चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचंय। तर आपण गॅस चालू करूया आणि आता आपण हे चिकन जे आहे ते यात घालूया। तेल किंवा तूप किंवा पाणी काहीच नाही घालायचंय। तर आपण एक 5 ते 10 मिनिटं शिजून द्यायचंय, कारण हे काय आहे बोनलेस चिकन असल्यामुळे ते पटकन शिजणार आहे। चिकनचे पीसेस पूर्णपणे ड्राय झालेले आहेत। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। थंड होऊन द्यायचं हे पूर्णपणे। तोपर्यंत आपण चिकन टिक्क्याची ग्रेव्ही करूया। एक पॅन घेऊया, दोन चमचे तेल घालायचे आपल्याला। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, जराशी परतून घ्यायची थोडीशी। हे जरा आपण थंड व्हायला इथे ठेवूया। पेस्ट थोडीशी परतली की आपण त्याच्यामध्ये कांदा जो मिक्सरला लावून घेतलेला आहे, आधी कापायचा आणि मग मिक्सरला लावायचा आहे, तो घेतलाय, थोडासा क्रश केलाय, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर आपण हे सगळे मसाले घेतलेत ते घालायचे थोडे थोडे। काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, मिक्स मसाला, मीठ। आपण हे मीठ फक्त ह्या कांद्यापुरतच घेणार आहे, कारण आपण अगोदर चिकनला मीठ लावलेलं आहे। आणि 3 चमचे आपण घेणार आहोत काजू पावडर। आणि आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय। आपण यात थोडंसं पाणी घालूया, कारण काजू घातल्यावर एकदम ड्राय होते। साधारण अर्धा कप। आणि यात आपल्याला थोडासा किचन किंग मसाला घालायचा आहे, त्यानी एकदम तुमची जी हॉटेलची टेस्ट आहे ती येणार आहे। 1 चमचा आणि थोडासा तंदूर कलर। आपल्याला तंदूर कलर मार्केटात कुठेही मिळतो, पण त्यात कसे वेगवेगळे कलर असतात। एक टोमॅटो रेड कलर असतो, रेड कलर असतो, तर आपल्याला इथे ऑरेंज रेड कलर वापरायचा आहे। यात थोडंसं पाणी घालूया आपण आणि ह्याच्यावर झाकण देऊन ठेवूया। गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि तोपर्यंत आपण इथे चिकनचे पीसेस आहेत ते ग्रिल करून घेऊया। आपण हे गॅस चालू करूया इकडे। ही सळी तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळते, तंदूर शिग आहे ही। आता गॅस जरा मोठा करायचा आहे आणि त्यावर हे आपल्याला ग्रिल करायचं आहे। त्याची आउटलाईन आहे ती ब्लॅक व्हायला पाहिजे।
ही एक आपली जी सळी आहे, शीग आहे, ती झालेली आहे. गॅस कमी करायचा आहे आणि हे काढून घ्यायचं आहे. आणि आपले दुसरे जे पीसेस आहेत ते ग्रिल करून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळे चिकनचे पीसेस ग्रिल करून घेतलेले आहे. बघूया आपण चिकन टिक्काची ग्रेव्ही तयार आहे का. ग्रेव्ही पण तयार आहे. खूप छान सुगंध सुटलाय. पण त्या ग्रेव्हीमध्ये चिकन टिक्का हा घातल्याशिवाय काही मजा नाही. तर आपण हे सगळं ह्याच्यात घालूया. ह्याच्यानंतर ह्याच्यात थोडंसं आपण पाणी ऍड करणार आहोत. आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय. आणि मग ह्याच्यावरती आपण झाकण देऊन एक 5 मिनिटं फक्त वाफ येऊन द्यायची की आपली डिश तयार आहे. मस्तपैकी वाफ आली आहे, तेल सुटलेलं आहे आणि आपला चिकन टिक्का रेडी आहे. आपण गॅस बंद करूया. गरमागरम चिकन टिक्का मसाला तयार आहे. तुम्ही ताव मारायला तयारच असणार आहेत. पण हे कशाबरोबर खायचं माहितीये का. गरमागरम बटर नान किंवा बटर रोटी. तुम्ही खूप हुशार झालात, मला माहितीये. काय केलं ना लगेच सबस्क्राईब. नमस्कार, मी अर्चना आरती. कोल्हापूर म्हटलं की पांढरा रस्सा आणि पांढरा रस्सा म्हटलं की ओघाओघानी आलंच कोल्हापूर. तर आज मी तुम्हाला दाखवते कोल्हापूरची खासियत पांढरा रस्सा. एक भांडं घेऊया आपण. यात आपण साधारण 1-2 चमचे तेल घालतोय. जास्त तेल घालायचं नाहीये. तेल तापल्यावर आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची घालणार आहोत. 3 सुक्या मिरच्या घेऊया. गॅस मोठा ठेवायचा आहे. कलर थोडासा बदलायला पाहिजे. ते झाल्यावर आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा घालून झाला की आपण थोडंसं मीठ घालायचंय. चवीप्रमाणेच मीठ. थोडासा हा परतला. करपून द्यायचं नाहीये. त्याच्यामध्ये आपण हा मसाला घेणार आहोत. हा जो मसाला आपण घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण दालचिनी, लवंग, शहाजिरं आणि थोडेसे धणे घेतलेत. त्याचा आपण 1 चमचा घालूया. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घेतोय साधारण 1 टेबलस्पून. त्यानंतर आपण इकडे काळी मिरी पावडर घेतली. पण ही आपण व्हाईट काळी मिरी पावडर घेतलेली. काळी मिरी नाहीये, पांढरी काळी मिरी येते त्याची पावडर घेतलेली आहे. ती साधारण आपण अर्धा चमचा घालणार आहोत. कारण इकडे तिखट असं दुसरं काहीच नाहीये. आपण काळी मिरी पावडरवरतीच आपलं हे पांढरा रस्सा असणार आहे. साधारण अर्धा ते 1 चमचा. ह्याच्यानंतर आपण ही चिकन घेतलेली, साधारण 1/2 किलो आपण चिकन घेतलेली आहे. ती चिकन घालूया ह्याच्यामध्ये. चिकन घातल्यावर व्यवस्थित आपण सगळं परतून घेणार आहोत. आता आपण इकडे पेस्ट घेतली. आपण ह्याच्यात काय घेतलेलं आहे, साधारण 2 टेबलस्पून काजू घेतलेले आहेत. त्याच्यानंतर खसखस घेतलेली आहे 2 टेबलस्पून. आणि ह्याच्यामध्ये 1/2 कप आपण सुकं खोबरं घेतलंय आणि ते आपण वाटून घेतलेलं आहे. तर ही पेस्ट घालूया आपण. थोडंसं पाणी घेऊया. साधारण 1 वाटी पाणी घेतलंय. त्यानंतर घट्टसं नारळाचं दूध, अगदी घट्ट 1 वाटी. हे व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घ्यायचंय. आपण ह्याला भरपूर प्रमाणात उकळून द्यायचंय. आणि थोडंसं मी ह्याच्यात पाणी ऍड करते. साधारण 1 कप आपण पाणी घालतोय आणि हे व्यवस्थित उकळून देऊया. आता हे सगळं मधनं थोडंसं ढवळायचं आहे. कारण आपण ह्याच्यात काजू पेस्ट घातलेली आहे, ती खाली बसून लागता कामा नये. आणि थोडंसं आपण नारळाचं दूध वापरल्यामुळे कधी कधी फाटण्याची शक्यता असेल. आणि हे जेवढं तुम्ही मंद विस्तावर ठेवून द्याल ना तेवढं ते छान होतं. आता आपण बघूया की आपला पांढरा रस्सा तयार झालाय का. चिकनही शिजलेला आहे आणि तो छान पांढरा रस्सा जो प्रॉपर त्याला रंग यायला पाहिजे तो आलेला आहे. तो तयार आहे. आपण गॅस बंद करूया. आणि आपण छान एका बाउलमध्ये तो काढून घेऊया. आणि ह्यात पीसेस जास्त असतात घालायचे. 2 ते 3 पीसेस घालायचे. कारण रस्सा पिढ्यामध्ये इंटरेस्ट असतो. इतका सुंदर होतो हा.
तुमची रुचकर मेजवानी कोल्हापूरचा पांढरा रस्सा तयार आहे मस्तपैकी. खूप छान टेम्पटिंग होतंय. तुम्ही सबस्क्राईब करा. मी माझं काम करते आता राहवत नाहीये. मला आता याचा आस्वाद घेतलाच पाहिजे. नमस्कार. रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तांबडा रस्सा म्हटलं काय झटकन डोळ्यातनं पाणी येतं आणि चमचमीत झणझणीत चटकदार अशी ही रेसिपी जर ही आपण स्वतः केली तर त्याची मजा काय वेगळीच असते. कोल्हापूर स्पेशल मधली आपली दुसरी रेसिपी आहे तांबडा रस्सा. सगळ्यात प्रथम आपण काय करायचं आहे, हे आपण चिकन घेतलेलं आहे साधारण 400 ग्रॅम. त्याला आपण वाटण लावणार आहोत हिरवं. तर हे आपण काय कोथिंबीर, लसूण आणि आलं घेतलेलं आहे साधारण अर्धा कप आहे. आणि आपण ह्याला चिकनला मॅरिनेट करणार आहोत सगळी. आणि मीठ लावणार आहोत. मीठ आपल्या चवीप्रमाणे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चिकनला सगळं लागलं पाहिजे असं हे आपण व्यवस्थित लावून ठेवायचंय. तर हे 15-20 मिनिटं ठेवा किंवा जास्त वेळ ठेवलं तरीही उत्तमच आहे. आता आपण गॅस चालू करूया. आणि तेल घालूया. आणि इकडे तेल जरासं जास्त, कारण हा तांबडा रस्सा आहे त्याला वरती असं म्हणतो ना कोल्हापुरीचा कट, तो आलाच पाहिजे. साधारण 1/4 कप तरी तेल लागतं त्याला. तेल तापलेलं दिसते. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. यात तुम्ही कांदा घातला तरीही चालणार आहे. मी फक्त टोमॅटो घातला ह्याच्यामध्ये. आपण आता टोमॅटो पूर्णपणे तो शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये, मऊ होऊन द्यायचा आहे. आपण इकडे एक पेस्ट घेतलेली आहे. ह्याच्यात सुकं खोबरं आहे, ओलं खोबरं आहे, शहाजिरं, दालचिनी, लवंग, काळा मिरी, थोडेसे तीळ आहेत, खसखस आहे, थोडेसे काजू आहेत आणि धणे आहेत. हे सगळे आपण भाजून घेतलेले आहेत. थोडंसं पाणी घालून आपण वाटून घ्यायचं आहे हा मसाला, कारण हा मुख्य मसाला आहे ह्याच्यातला. आता आपण ही पेस्ट आहे ती ह्याच्यामध्ये घालूया. ती पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे. आणि यात आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. ह्याच्यानंतर आता आपण ह्याच्यात आपण जे मसाले घेतले ते टाकूया. काश्मीरी रेड चिली पावडर. कारण काय असतं की कोल्हापूरचा आपण तांबडा रस्सा करतोय, पण आपल्याकडे प्रत्येकांकडे कोल्हापूरचा मसाला हा असतो असं नाहीये. म्हणून आपण हे काश्मीरी लाल मिरची पावडर घालतोय. आणि मिक्स मसाला 1 टेबलस्पून आणि धणा पावडर. त्यानंतर आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचंय. साधारण आपल्याला हा रस्सा करायचा आहे म्हणून आपण काय करायचंय, 2 ते 3 कप पाणी घालून ह्याला उकळत ठेवायचंय. हे व्यवस्थित मधून मधून ढवळत राहायचंय आणि ह्याला तरी येईपर्यंत, म्हणजे तेल असं सुटेपर्यंत आपल्याला हे उकळवायचंय. कारण चिकनच्या पीसेसचा अर्क त्यात उतरला गेला पाहिजे. आपला तांबडा रस्सा तयार झालेला आहे. छानपैकी उकळलं आणि वरतून मस्त तरी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि छानशा बाउलमध्ये ते घेऊया. आजची रुचकर मेजवानी तयार आहे, कोल्हापूरचा तांबडा रस्सा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असणारच, तर तुम्ही काय करणार आहात, लाईक करणार आहात पटकन. आणि आता आपली भेट पुढच्या मेजवानीत. नमस्कार, मी अर्चना आरते. मला जर कोणी विचारलं की तुला चिकन मधली कुठची रेसिपी आवडते, की पटकन मी काय म्हणते, चिकन बिर्याणी. तर आजची आपली रुचकर मेजवानी आहे चिकन बिर्याणी. आधी आपण बिर्याणीसाठी लागणारा भात आहे तो शिजवून घेऊया. आता आपण इकडे जो तांदूळ घेतलेला आहे हा आपण बासमती घेतलेला आहे आणि तो मी धुवून ठेवलेला आहे. जुना तांदूळ बघून घ्यायचा, नवीन घ्यायचा नाही. जर नवीन घेतला तर तो हमखास चिकट होतो, तुमचा प्रत्येक दाणा दाणा मोकळा होत नाही. आता आपण अगोदर पाणी उकळत ठेवूया. साधारण 1 वाटी तर तांदूळ असेल तर आपण 4 वाट्या घालतो.
ह्याच्यामध्ये आपण साधारण 1 टेबलस्पून आपण मीठ घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण घेतो ह्याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि आपण हे थोडासा केशर घालतोय. साधारण चिमूटभर आपण केशर घेतलेला आहे. आणि आपल्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण काय करूया, चिकनला जो आपण मसाला घेतलाय तो लावूया, म्हणजे मेरिनेशन करूया त्याला. साधारण 600 ते 650 ग्रॅम आपण चिकन घेतलेलं आहे. आता इथे आपण हिरवं वाटण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून धणा पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर, 1 टीस्पून मिक्स मसाला, कोथिंबीर जराशी जास्त प्रमाणात, दही साधारण 100 ते 150 ग्रॅम आणि मीठ चवीप्रमाणे. आणि भातात घातलेलं आहे ते वेगळं. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता हे आपलं सगळा ह्याला मसाला चिकनला लागलेला आहे. आता आपण साधारण 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवायचंय. पाणी उकळलेलं आहे. हा जो धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि आता तो पूर्णपणे थोडासा 1 कणी असेपर्यंत आपल्याला तो शिजून द्यायचा आहे. आपण चिकनची ग्रेव्ही करायला एक भांडं घेऊया. तेल गरम करायला ठेवूया. 3 ते 4 चमचे घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यावर आपण टाकणार आहोत कोथिंबीर. त्याच्यानंतर आपण इकडे हा वाटलेला मसाला घेतलेला आहे. 3 कांदे आहेत आणि 2 टोमॅटो हे आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय. आता आपण काय करूया, चिकन जे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ते घेऊया आणि ते आपण या मसाल्यामध्ये घालूया. आणि थोडंसं याच्यात आपण पाणी ॲड करूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया. थोडासा आपण तळलेला इकडे जो कांदा घेतलाय तो घालणार आहोत. याच्यावर झाकण ठेवून शिजवून देऊया. चिकनची ग्रेव्ही शिजते तोपर्यंत आपण बघूया की आपल्या भाताचं काय झालेलं आहे. भात जसा आपल्याला पाहिजे तसा झालेला आहे. आता आपण हे काढूया. पण हा भात काढायच्या अगोदर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून ऑइल. म्हणजे काय, भात मोकळा होतो. नाहीतर तुम्ही एका अख्खा लिंबाचा रस टाकला तरीही चालतो. आता आपण हा भात आहे तो व्यवस्थित एका गाळणीत घालून काढून घेऊया. व्यवस्थित हा थोडासा थंड होऊन द्यायचा आहे. भात गरम असताच आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत आणि थोडा कांदा आपण वरतून घालायला ठेवणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडासा थंड होऊन द्यायचे. आपण आता चिकन झालंय का बघूया. चिकन ग्रेव्ही झालेली आहे कारण आपली ती सुकली पण आहे थोडीशी, जी ग्रेव्ही होती ती, आणि आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हा गॅस लहान करायचा आहे आणि आपण हा जो राईस केलेला आहे तो छानपैकी थंड झालेला आहे आणि तो आपण आता त्याच्यावर स्प्रेड आउट करणार आहोत, पूर्ण पसरवून घेणार आहोत. आणि हा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे. ह्याच्यावरती आपण जो उरलेला थोडासा कांदा ठेवलेला आहे तो घालणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर आणि झाकण देऊन ठेवायचं आणि थोडीशी वाफ येऊन द्यायची. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते आपण ह्या जो तळलेला कांदा घातलेला आहे तो कसा करायचा. कांदे लांबे लांबे चिरून घ्यायचे. त्याला एक अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर लावून साधारण 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचंय. नंतर एका कढईत तेल गरम करायचंय आणि त्या कांद्याला साखर आणि मीठ लावल्यामुळे पाणी सुटतं. तो घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि तो त्या गरम गरम तेलात घालायचा आहे आणि असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत तो कुरकुरीत आपल्याला तळायचा आहे.
आणि हा तळलेला कांदा तुमचा महिनाभर फ्रीजमध्ये असाच डबा भरून ठेवला तरी राहतो. आपण बघूया की आपली चिकन बिर्याणी तयार आहे का. मस्त वाफ आलेली आहे. बिर्याणी आपली तयार आहे. आपण आता गॅस बंद करूया. आजची रुचकर मेजवानी चिकन बिर्याणी तयार आहे. तुम्हाला ही थोडीशी वेगळी चिकन बिर्याणी कशी वाटली लगेच मला कमेंट करा आणि मी जरा ह्याचा आस्वाद घेते.